तर आज झालं की 30-38 ते कसं तर बघूया की चला मग. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी आज विषय असं झालेला की आज आपल्याला बघा सातारला जायचं होतं ते कामन. तर आज आपल्याला गाडीची आपल्या नंबर प्लेट बदलायची होती, त्यामुळं आपण निघालेलो बघा सातारला. मग काय म्हणलं पहिल्यांदा पेट्रोल टाकून घेऊया, नाही तर कुठंतरी मध्ये आधीच गाडी बंद पडायची. मग काय थेट पोचलो आपल्या पेट्रोल पंपावर आणि तिथं पोचल्या मोठीची मोठी रांग होती. मग काय तसं त्याच गर्दीतनं पेट्रोल टाकून निघालो बघा सातारच्या दिशेनं. आपल्या तराळे नदीला मुरुड धरणाचं पाणी सोडल्यामुळं आता नदीला टेकायला पाणी आलेलं वर पुलाला, त्यामुळं म्हणलेलं आता काही सुट्टीच नाही नदीची. मग काय तिथून पोचलो आपल्या गणेशवाडीमध्ये. आपल्याला काही मंदिरात जायला टाईम नव्हता, त्यामुळे आपण लांबनच बाप्पांचे दर्शन केले आणि इकडं पुढं जरा आलो तसं धुरळा उडायला लागला. आईला म्हटलं सातारा 1 आणि तारा 10 असे प्रकार झालेला बघा आज. त्यामुळं आपण म्हटलं आता काय होयाचं तेवढं चालायचं. आणि इकडं पुढे गेलो तर टायर ऊनच लागायला लागलं, सुट्टीच नाही हो, हलक्यात काम घ्यायचं. मग काय ते पोचलो ते सातारमध्ये. आपल्याला जिथं प्लेट बसवायची तिथं पोचलो आणि आपली आता काय थोड्या वेळात आपली प्लेट बदलणार होती. आणि इकडं प्लेट बदलायला गेलो गाडीच पडली असती, दानिक्याबाचा विषय होता की. आणि थोड्या वेळात आता प्लेट बदलायचा नंबर आपल्याला आलेला होता. मग काय भाऊ काय येतं, भावाला हाका मारतोय तर भाऊ काय येतच नव्हता. मग काय शेवटी आपल्या गाडीचा नंबर आला आणि आपल्या हातात नंबर प्लेट आल्या. नंबर प्लेट हातात आल्या तर बघितलं की त्याच्यावर 30-38 झाले. आईला म्हणलं डोक्याला तापच आहे. आपल्या गाडीचा नंबर होता MH50Q 3087 आणि इथं 3887 झालेलं. विषय झाड आहे किंवा. मग काय शेवटी नंबर प्लेट दुसरी घेतली आणि नेट पाकी बसवून आपण निघालो ते घराच्या दिशेनं. आणि गेलो हायवेला तर एवढंच काय काय नात करू पुराच करू. नंतर ना पुढं पाऊस आला, त्याच्यामुळे आम्ही रेनकोट केली म्हटलं जरा नंतर रेनकोट घातला आणि निघालो. रेनकोट घालस तर म्हटलं पाऊस येईल कमी, तर जास्त झाला. नंतर आपण गेलो इथं सकसपाशी. नंतर तिथनं म्हणलं आता तिथं वाज खडखड होती. तिथनं नंतर आपण गेलो की नंतर म्हणलं आता काहीतरी विषय करावा. नंतर ना लय खडखडी होती, त्याच्यामुळे आपण हळूहळू नंतर कसं तरी गेलो. नंतर घरापाशी आल्यावर प्लेट नंबर बघा. नंतर ना मग आपण प्लेट नंबर बघितलं. इकडं बघा मांजरी कुठलं आणि हे बघा आपली कोंबडी. तर म्हणलं यांचं इशू तिकडं असू द्या, आपल्या बाजूला. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.